तर अजितदादांच्या विमान अपघातामागे खरात कनेक्शन आहे का अशी शंका आता उपस्थित केली जाते, कारण बारामतीच्या रस्त्यामध्ये तंत्रमंत्र केलेलं होतं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केला आहे। तंत्रमंत्र केल्याने काही बिघडू शकत नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। अजित पवारांच्या घराच्या बाहेर जर असे काही तंत्रमंत्र झाले होते, कारण मला जी माहिती मिळाली होती तर बारामतीच्या रस्त्यात तिथे मध्ये काही गोष्टी, म्हणजे तो खरं तर अतिशय सिंगापूरसारखा पॉश रस्ता, त्याच्यामध्ये तंत्रमंत्र झाली होती ही मी तेव्हा बातमी ऐकली होती। म्हणजे मला वाटतं 28 तारखेला त्यांना, मी आजही म्हणते की त्यांचा ॲक्सिडेंट हा केवळ ॲक्सिडेंट नव्हता, तर त्याच्या 2च दिवसाच्या नंतर मला एका खात्रीलायक सोर्सकडनं कळलं होतं की बारामतीच्या मेन रोडवर अशा सगळ्या अघोरी प्रकार झालेले होते। आता याच्यात त्यांच्या घराबाहेर होते की नाही हे मला नाही माहिती, पण हे जर होत असेल ना तर अतिशय हॉरिबल होते। याच्या संबंधाने मी आता काही बोलू शकत नाही। मुळात असं तंत्रमंत्राने काही बिघडू शकतं किंवा घडू शकतं यावर माझा स्वतःचा अजिबात विश्वास नाही, पहिली गोष्ट। दुसरं असं की सन्मान्य दादांचाही जेव्हा विषय येतो तेव्हा तर अधिक गांभीर्याने या राज्याच्या मुख्यमंत्री तथा या पक्षाचं नेतृत्व ज्या अत्यंत संवेदनशील महिला नेत्यांच्या हाती आहे त्या सन्मान्य सुनेत्रा वहिनी यांनी अधिक गांभीर्याने विचार करत तातडीने, कारण यामध्ये फक्त महिला आयोगाची नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा नाचक्की होते।